एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय। कर्नाटकातील देवरनिंबर्गी तालुका चडचण जिल्हा विजापूर येथील ग्रामपंचायत सरपंचाची डोळ्यात चटणीची पूड टाकून व गावठी पिस्तुलातून 3-4 गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। ही घटना बुधवारी घडलेली आहे। सकाळी 8:30च्या सुमारास गावातील हेअर कटिंग सलूनमध्ये ही घटना घडली आहे। भीमन गौडा, कल्याण गौडा बिराजदार वय 40 असं सरपंचाचं नाव आहे। या प्रकरणी चौघांविरुद्ध चडचण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। वसीम मनियार, रजीउल्ला मकानदार, मौलासाहेब बोरगी, फिरोज औराद अशी त्यांची नावे आहेत। या प्रकरणी मृत सरपंच भीमन गौडा यांची पत्नी राजश्री बिराजदार वय 35 राहणार देवरनिंबर्गी यांनी फिर्याद दिलेली आहे। 2023 मध्ये सरकारी कामातून जाकीर मनियार याने ग्रामविकास अधिकारी राठोड यांच्याशी भांडण केलं होतं। या प्रकरणी दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणी तो कारागृहात जाऊन आला होता। त्या प्रकरणाच्या रागातून जाकीर याचा भाऊ वसीम याच्यासह संशयितांनी शिवीगाळ करत पीडीओ राठोडला पुढे करून माझ्या भावाविरुद्ध केस करून त्याला जेलला पाठवलं, तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती। त्यानंतर बुधवारी सकाळी सरपंच भीमन गौडा हे गावातील श्रीमंत भीमाशंकर न्हावी यांच्या हेअर कटिंग सलूनमध्ये गेले होते। तेव्हा संशयितांसह काहींनी शिवीगाळ करत तू इथे सापडला आहे, आता खल्लास करू म्हणत त्यांच्या डोळ्यात चटणीची पूड टाकून ते चेहऱ्याला फासून त्यांच्या डोक्यावर व छातीवर पिस्तुलाने 3-4 गोळ्या झाडल्या। त्यात ते गंभीर जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी विजयपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता। रात्री 7:30च्या सुमारास गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। भीमन गौडा यांच्या मागे आई, पत्नी, 2 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाची मुलगी असा परिवार आहे, तर त्यांची पत्नी राजश्री ही गर्भवती आहे अशी माहिती मिळतेय। सरपंच भीमन गौडा यांच्याकडून अन्याय झाल्याची संशयितांची भावना होती। घर मिळवून देण्यासाठी 1 लाख रुपये घेतले, मात्र घर व पैसेही मिळाले नाहीत। त्यांच्या मध्यस्थीने केलेल्या गुंतवणुकीचा मुद्दा व जाकीर यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्यामागेही ते होते। त्यामुळे त्यांचा खून केल्याची कबुली संशयितांनी तपासात दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मात्र भीमन गौडा यांनी सोमवारी 1 तारखेला सरपंच पदाचा राजीनामा दिला होता। लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका लढवण्याची ते तयारी करत होते, त्यातूनही खून झाल्याची चर्चा आहे। सरपंच भीमन गौडा खून प्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। त्यांच्याकडून अन्याय होत असल्याच्या भावनेतून संशयितांनी त्यांचा खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे। मात्र या गुन्ह्यात राजकारणासह जाकीर यांचाही हात आहे का, या अंगानेही तपास केला जातोय।